ठाकरे गटाच्या आमदारांचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना जे त्यांची तक्रार आणि त्याचे पुरावे घेऊन भेट घ्यायला गेलेले, एवढं सगळं असताना सुद्धा अद्याप कारवाई होत नाही. त्यामुळे या भेटीकडे आणि कारवाई, मला वाटतं राज्यपालांना भेटून राज्यपाल कारवाई करतील अशी आशा बाळगणं चुकीचं आहे. जे काय चाललंय ते जनता बघते. जी महाराष्ट्राची हास्य जत्रा विधान भवनात आणि बाकी ठिकाणी सगळे आमदार मंत्री म्हणून करतायत, ती जनता उघड्या डोळ्याने बघते आणि निश्चितपणे जनता जागरूक आहे. योग्य वेळी त्याचं उत्तर जनता देईल. तुम्हाला असं वाटतं म्हणजे महापालिका निवडणुका तोंडावर आहे, त्याच्या आधी लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हाही अशा संदर्भात कधी भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर होते, पण तरी देखील महायुतीला भरभरून मतदान झालं असल्याचं नाही. मला असं वाटतं याच्या संदर्भात राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की निवडणूक यंत्रणेमध्ये काय घोळ आहे काय नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना. अचानक मतदार कसे वाढले, काय वाढले, साहेबांनी हे सांगितलं होतं. मला असं वाटतं की जी मतं आम्हाला मिळाली ती मतं कुठे मध्ये गायब झाली याचा शोध घेतला पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की युतीच्या चर्चा आणि महापालिकेच्या अनुषंगाने जे त्या चर्चा सगळ्याच पक्षाकडे सुरू आहेत. तुम्ही सगळा आढावा घेतलेला आहे. त्याच्यात पुन्हा एकदा काल राजसाहेब जे ते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन जे ते भेट घेतलेली, या भेटी मागचं नाही त्यावेळेला मी नव्हतो तिकडे. सन्माननीय आमचे नांदगावकर साहेब होते, ते त्याच्याबद्दल जास्ती चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. पण ठाकरे बंधू एकत्र येण्याची महायुतीने धास्ती घेतली का? आता या सगळ्या विषयावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. जे त्याच्याबद्दल बोलायचं ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलतील. तुमच्या विरोधात नो रिस्क धोरण आणि प्लॅन बी महायुती हाताना पाहिलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं की आमची जी तयारी आहे ती आमची चालू आहे. आमच्या ठिकठिकाणी बैठका चालू आहेत, यादी भागावर काम करणं चालू आहे, आमच्या गटाध्यक्ष नेमणं चालू आहे, संघटनेत फेरबदल होत आहेत. आमच्या पद्धतीने आम्ही महानगरपालिकेची संपूर्ण तयारी करतोय. बाकी युती आघाडी या संदर्भात मी बोलण्यास सक्षम नाही. या संदर्भात सन्माननीय राजसाहेब बोलतील. जुलै महिन्यामध्ये दुसऱ्यांदा खरं तर ही भेट झाल्यामुळे तुम्हाला सांगितलं या संदर्भातलं जे बोलायचं आहे ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलतील. आधीची भेट मराठी माणसासाठी होती. मराठी माणसासाठी दोन्ही पक्ष एकत्र उभे असलेले बघायला मिळाले आणि कालची भेट जर आपण बघितली तर शुभेच्छांसाठी होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा पहिल्यांदा दिलेल्या नाहीत साहेबांनी, नेहमी देतात. पण घरी जाऊन जवळपास बऱ्याच वर्षांनी त्यांनी पहिल्यांदा शुभेच्छा देणं असं दिसून आलं की घरी जाऊन पहिल्यांदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सन्माननीय राजसाहेबांना वाटलं असेल काल शुभेच्छा द्याव्या, ते घेऊन दिले. एक महत्वाचा प्रश्न आहे की कोकाटेंचा राजीनामा अद्याप झालेला नाही. विधान भवनात सभागृहात प्रश्न खेळताना पाहायला मिळाले. हे मंत्री, तेही कृषी मंत्री, त्यांच्या राजीनाम्यासाठी एवढा विलंब किंवा त्यांच्यावर कुठलीच कारवाई का करत नाही सरकार? नाही, मला असं वाटतं सरकार याच्यावर उत्तर देऊ शकते. म्हणजे मी काय मुख्यमंत्री नाही, मी उपमुख्यमंत्री नाही, काय नाही, मी कसं उत्तर देणार की सरकार का कारवाई करत नाही? हा प्रश्न मला असं वाटतं तुम्ही अजितदादांना विचारला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. पण याच प्रश्नाला अनुषंगाने एकीकडे अजितदादा म्हणतात की कोकाटेंशी मी बोलेन आणि त्याच्यानंतर कारवाई संदर्भात बोलेन. दुसरीकडे काल एकनाथ शिंदे हे म्हणाले की योगेश कदम यांचा राजीनामा मी घेणार नाही कारण त्यांनी काही अयोग्य असं काही केलं नाही. पाठीशी घालताना बघायला मिळते ना पक्षाला. मला असं वाटतं की या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. बहुमताचं सरकार आहे, त्यामुळे एवढं प्रचंड बहुमत आहे, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशी भावना न ठेवता संवेदनशीलपणे सरकारने वागलं पाहिजे, ही जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.